औरंगजेबाचा दख्खन आक्रमण. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर लगेचच 1681 मध्ये औरंगजेब आपला बंडखोर मुलगा प्रिन्स अकबर याचा पाठलाग करत प्रचंड सैन्यासह दख्खनमध्ये आला. इतिहासात आपण पाहतो की औरंगजेब जवळजवळ 25 वर्ष दख्खनमध्ये अडकून पडला. 1681 ते 1684 या काळात त्याने मराठ्यांच्या कोकण आणि सह्याद्रीतील किल्ल्यांवर हल्ले केले आणि 1685 ते 1687 दरम्यान त्याने विजापूर आणि गोवळकोंडा ही राज्ये जिंकली. पण मंडळी, जर शिवाजी महाराज त्यावेळी जिवंत असते तर औरंगजेबाची ही मोहीम मुघलांसाठी खूप मोठी चूक ठरली असती. औरंगजेबाच्या सैन्यात 1 लाखापेक्षा जास्त सैनिक होते, पण सह्याद्रीच्या डोंगराळ भागात इतके मोठे सैन्य एकाच वेळी लढू शकत नव्हते. भूगोलामुळे आणि रसद व्यवस्थेमुळे एका वेळी साधारण 30,000 सैनिकच लढाईत उतरू शकत होते आणि इथेच शिवाजी महाराजांची युद्धनीती कामी आली असती. गनिमी कावा वापरून मराठे शत्रूला थकवायचे, मुघलांच्या रसद मार्गांवर हल्ले करणे, छावण्यांवर अचानक आक्रमण करणे आणि हा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी इथे क्लिक करा.